हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ. यावेळी टाइम सांगितलं तर सकाळचे 6 वाजलेले आहेत. आजचा वार आहे सोमवार, तारीख आहे 13 जुलै. तर इकडं रात्री जी भांडी घासून ठेवलेली होती सगळी रॅकला लावत आहे आणि जे टोपल्यात पाणी वितळतं ना ते सगळं मी टाकून आता दुसरी भांडी भरायची तयारी होत आहे. म्हणजे आता एक भांडे जमत असतात आणि मी टोपल्यामध्ये भरते आणि पूर्ण स्वयंपाक आणि जेवण खाणं होईपर्यंत टोपलं गच्च भरतं. ही डाळ मला काढायची होती. मी तसं तर हे कालच काढून ठेवलेलं तू वरून, पण मला डब्यात काढणं काही काल झालेलं नाही आणि डाळ थोडंसं मिक्सरला मी फिरवून घेणार आहे. कारण 1-2 सालं यामध्ये जास्तच आहेत त्यामुळे यांना चक्कीवरती पण जमतं, पण चक्की बाहेर नेणं ते सगळं करणं थोडंसं तामझाम वाटतं मला, म्हणून मिक्सर ठीक आहे. मिक्सरवरती मी डाळ थोडंसं फिरवून घेणार आहे, म्हणजे जी 1-2 साली आहेत ना सगळ्या निघून जातात. इकडं आता तरी मी तशी डाळ काढलेली आणि थोडासा डाळीचा चुरा मी इकडे ठेवलेला होता कवरमध्ये, कारण जास्त चुऱ्याची डाळ बनवली तर वरण तितकं व्यवस्थित होत नाही आणि त्या कुकरच्या शिटीत सगळं जाऊन बसतं ते. कारण ही घरी बनलेली डाळ आहे ना, त्यामुळे चुरा वेगळा निघतो, त्याचा कोंडा वेगळा निघतो, डाळ वेगळी निघते, म्हणजे 2-3 भाग होतात त्या डाळीचे. तर इकडं थोडंसं मिक्स केलेलं आहे, यामध्ये खूप सारी डाळ आणि थोडासा चुरा टाकलेला आहे, फक्त 2 मोठी, आणि छान मिक्स करून घेतलं. आणि इकडे डाळ मी 1 ते 1.5 कप घेतलेली आहे, स्वच्छ धुवली आणि डाळीच्या डबल पाणी टाकलं, डाळ कुकरला लावलेली आहे. आणि आता तोपर्यंत बाहेरची काय काम आहेत ते बघूया. तर चहा पिलेले कप प्लेट सगळे इथेच ठेवलेले आहे, बाहेरची खिडकी उघडलेली आहे, म्हणजे सकाळी सकाळी थंड थंड अशी हवा येते. आणि टी टेबल ही एक वेळा पुसून घेतलेला आहे, सोफ्याचे कवर व्यवस्थित केले. तर बाहेरची ही सगळी कामं झाली. काल मी हे बेटर बनवून ठेवलेलं होतं, तर बघू शकता रात्रभरात खूपच छान फुललेलं आहे. तर आता याचे डोसे बनवा, इडली बनवा, आप्पे बनवा, एकदम परफेक्ट बनतील. तर मला आज डोसेच बनवायचे, म्हणजे आज दिनेश पण येणार आहे, दिनेशला डोसा आवडतो, म्हणून म्हटलं दिनेशचा फेवरेट डोसा बनवूया. आणि घरामध्ये सगळ्यांना डोसाच खूप आवडतो. रात्री भाज्या आणलेल्या होत्या, भाज्या काही काल काढणं झालं नाही मला कवरमधल्या, तर सगळ्या भाज्या काढते आता. आणि इकडे दूध हे मी संघ गरम करायला ठेवलेलं आहे, इकडे डाळ शिजत आहे, तिकडे दूध गरम होत आहे. आणि दूध आज लास्टच येणार आहे, कारण आई दूध देत होती दररोज, पण त्यांची धावपळ खूप होत आहे. रात्री 9-9:30 वाजता तिथून गावातून एसटी आहे, त्या एसटीला ते देत आहेत, त्यामध्ये त्यांची धावपळ खूप होत आहे आणि इकडे यांची पण होत आहे. म्हणजे 10-10:30 वाजता इथं बस येते, मग तोपर्यंत यांना बस स्टँडवरती थांबावं लागत आहे. खूप पंचायत होत आहे दुधाची, काय करणार आता, नाविलाज आहे. तर म्हणलं यांनी सांगितलेलं आहे आता अण्णाला फोन करून की उद्यापासून दूध देऊ नका. तर आता तिकडून हे दूध यायची काही अपेक्षा नाही आहे आईकडूनही, कारण यांनीच नको म्हणलेलं आहे. म्हणत आहे तिथंच कुठेतरी आपण घेऊया, पण इथं दूध व्यवस्थित भेटत नाही. दूध भरपूर भेटतं, पण त्यामध्ये पूर्ण अर्ध पाणी असतं, म्हणून मला ते दूध आवडत नाहीये. पण आता काय करणार, आता एक काही पर्याय नाही माझ्याकडे, तेच पाण्याचं दूध आता उद्यापासून येणार परत घरी. इकडे तुम्हाला बोलत बोलत भाज्या मी निवडून घेतलेल्या आहेत. हिरवी मिरची देठ काढले, 1-2 लाल मिरच्या झालेल्या त्यामधल्या, आणि मिरची 15-20 दिवस तरी टिकून ठेवायची असली तर देठ काढून ठेवायची, म्हणजे मिरची टिकून राहते. आणि इकडे डब्यामध्ये मी भरून ठेवलेले, म्हणजे असेच कवर ठेवले तर फ्रीजमध्ये भरून वाटतं खूप, म्हणजे व्यवस्थित दिसत नाही, कवर वाटतात फ्रीज भरून, म्हणून मी सगळ्या भाज्या निवडते, डब्यात भरून ठेवते. आणि बाकीच्या भाज्या मी अशाच ठेवणार आहे. बटाटे आणले, बटाट्याला खूप सारी माती आणि चिखलच आहे, पण यामधल्या कुठल्याही भाज्या मी धुवलेल्या नाहीत, बघू शकता. सगळ्या मी निवडल्या आणि असं डब्यात भरून ठेवलं, जेव्हा मला बनवायचं त्यावेळी ते धुवून घेणार आहे, कारण ते धुवा परत वाळवा मग डब्यात भरा, थोडासा वेळही लागतो आणि तामझाम खूप आहे. आणि हे लिंब पण मी एका डब्यात भरून ठेवलेत, आणि बघू शकता लिंब खूप जास्त होते, पण आता यामध्ये फक्त अर्धे लिंब राहिलेले आहेत, कारण दररोज मी लिंबू पाणी घेते, त्यामुळे चहा वगैरे आजकाल बंद झालेले, फक्त लिंबू पाणी घेत असते. अगोदरचे थोडेसे टोमॅटो ठेवलेले आहेत. तर हे फ्रीजचं बॉक्स मी व्यवस्थित पुसून घेतलं, फ्रीज पण पुसून घेतलेलं आहे, म्हणजे पूर्ण सामान काढून तर नाही, पण वरची साफसफाई दररोज होत असते, म्हणजे जे डाग धगे जे पडलेले असतात ना सगळे स्वच्छ मी पुसून घेतलं. आणि यामध्ये वांगे ठेवलेले आहेत, दोडके ठेवलेले आहेत, बटाटे टोमॅटो सगळं बॉक्समध्ये ठेवलेलं आहे त्या. आणि बाकीच्या भाज्या मी तशाच वरती, म्हणजे फुलगोबी नाही, पत्तागोबी आणलेली होती. तर बघूया आता ते उद्या भाजी बनवणार आहे त्याचे, आज तरी डोसे बनवत आहेत. आणि ते बघू शकता खूप सारा कचरा, कवर सगळे मी जमा करून ठेवलेले आहेत. तर हे सगळे मी अगोदर एका मोठ्या कवरमध्ये भरते आणि बॉक्स केलेले आहे, त्या बॉक्समध्ये सगळं मी जमा करत असते. जेही दिवसभराचा कचरा असतो, खरकट असतो, मी बेसिनच्या खालच्या कप्प्यामध्ये खाली जमा करून ठेवत असते, म्हणजे इकडे तिकडे कुठं टाकणार, सगळं पेटवून देत असते. आणि इकडे एक बॉक्स केलेले आहे त्याच्या रूममध्ये, जेही कवर वगैरे असतात मी इकडे तिकडे टाकत नाही, दारासमोर सगळं पेटवून देते, तोपर्यंत मी इथं जमा करून ठेवलेले आहेत. आणि जी डाळ काढून घेतलेली होती ते पण पोतं खाली ठेवलेलं होतं, आणि खाली खूप पसारा झालेले तसं तर म्हणलं वरती ठेवून देऊया, ते पण ठेवून दिलेले. तर इकडच्या रूममध्ये आली, इकडे ही कामं चालतात, तिकडच्या रूममध्ये गेले तिकडे ती कामं, किचनमध्ये तर किचनचीच कामं, हॉलमध्ये आलं तर सगळं उडत असतं, ते पण व्यवस्थित करायचं असतं. म्हणजे घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये कामं रेडीच असतात, फक्त करण्याची गरज असते आपल्याला.
तर आता आलेले मी बाहेर. आज बाहेरची कामं राहिलेली आहेत, रांगोळी वगैरे काढलेली नाही, कारण सकाळी सकाळी अशी भयानक हवा होती ना. आता पण हवा आहे, पण थोडंसं वातावरण ठीक वाटत आहे, शांत वाटत आहे. तर मला आता ठीक आहे, थोडंसं रांगोळी वगैरे काढून घेऊया, कारण हवा थोडीशी शांत झालेली आहे आता. नाहीतरी अशी भयानक हवा असते की त्या हवेमुळे ना मला रांगोळी काढता येत नाही, हातातली रांगोळी उडून जाते, तिथं व्यवस्थित बसतच नाही. कधी कधी असं वाटतं इतका वैताग येतो हवेचा की घर उचलून तिकडं करून ठेवायचं की काय, तिकडच्या साईडला तोंड करून ठेवायचं काय, कारण समोरून खूप हवा येते, घर नसल्यामुळे ना असं होत आहे. म्हणजे डायरेक्ट शेतातून हवा येते आणि पूर्ण घरात शिरते ती हवा, त्यामुळेच सगळं उडून जात आणि गॅस राहत नाही, देवापाशी दिवा राहत नाही, हे सगळं होत आहे. तर असं हे असं तर छोटीच गोष्ट आहे. आणि बाहेर आणि कधीतरी कोणी घरी आलं तर असं वाटतं किती छान वातावरण आहे तुमच्या घराच्या समोर, किती छान फ्रेश हवा येते असं वाटतं. पण मलाच माहिती आहे, दररोज मी राहते ना, मला वैताग खूप आलेला आहे हवेचा. खूप अति झालं तरी पण बघा, खूप माणसाला वैताग येतो, कुठलंही थोडक्यातच ठीक वाटतं. तर इकडे ही निळी फुलं उगवलेली होती, तर 2 फुलं घेऊन आलेली आहे. आणखीन पूजा झालेली नाही. अगोदर मी इकडे बटाटे शिजत ठेवते. तर बटाटे स्वच्छ धुवून घेते, हिरवी मिरची धुवून घेतलेली आहे, म्हणजे जेव्हाही भाजी बनवायची आहे त्याच वेळेत मी भाज्या धुवून घेते. आता एकत्र धुवून ठेवत नाहीये. आणि डाळ पण शिजलेली बघू शकता, साईडला खूप साऱ्या साला आलेले आहेत, म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलं, एक घरी बनवलेली डाळ आहे, त्यामुळे 1-2 साला आहे त्यामध्ये. तर सगळी मी डाळ एका वेगळ्या भांड्यात काढलेली आहे आणि याच कुकरमध्ये थोडीशी चिंच टाकून मी हे पाणी उकळवून घेते, म्हणजे चिंचेचा पूर्णपणे पल्प निघून येतो. आणि इकडं कोथिंबीर, कढीपत्ता हे सगळं मी काढून घेतलंय. आणि जे हे मसाले डब्बा आहे मिठाचा आहे, सगळं मी इकडे घेत आहे, म्हणजे सगळे जमा करत आहे. आता पटकन मी वरण बनवते, भाजी बनवते बटाट्याची आणि चटणी बनवायची आहे. ताजं नारळ तर नाहीये, तर म्हणलं इकडे नारळ ठेवलेलं होतं, तर फोडून बघावं कसं निघतं. बघितलं तर बघू शकता पूर्ण एक खराब झालेला आहे, तर आता हे टाकून द्यावं लागणार आहे मला. मला वाटलं ठीक आहे, पण नारळ सोलून ठेवल्यामुळे खराब झालं काय माहिती. आता खूप दिवस झाले ठेवलेलं होतं, नारळ काही चांगलं निघालं नाही, तर आता सुकं नारळच मी घेणार आहे चटणीसाठी. इकडे हे जे चिंच टाकून पाणी ठेवलेलं होतं त्याला पण उकळी आलेले, तर हे पाणी मी काढलेलं वेगळ्या पातेल्यामध्ये. चिंच हे थोडंसं थंड झाल्यानंतर मी कळून घेणार आहे. आणि आता याच कुकरमध्ये मी बटाटे शिजत ठेवलेले आहेत आणि हिरव्या मिरच्या धुवून घेतले. आता सगळ्या भाज्या निवांत खाली बसून मी चिरून घेते, म्हणजे वेळ भरपूर लागतो. म्हणजे जे जे बनणार त्या हिशोबाने मी तयारी करते. वरण बनणार आहे, भाजी बनणार आहे, चटणी बनणार आहे, त्या हिशोबाने सगळं कांदा, हिरवी मिरची मला चिरून घ्यायची आहे. दूध गरम झालेलं आहे, जे रात्रीचं दूध होतं ते पण मी गरम केलं नाही, त्या तांब्यामध्ये काढून ठेवले. पण दूध जास्त गरम आहे, त्यामुळे विरजू लावलेलं नाही आहे. थोड्या वेळाने विरजू लावणार, थोडंसं कोमट झाल्यानंतर, म्हणजे दूध जास्त थंड झालं तरी दही व्यवस्थित होत नाही. इकडे वरणाची तर पूर्ण तयारी झाली, तोपर्यंत कुकरला 2 शिट्या झालेल्या आहेत. बटाटे छान शिजलेले आहेत. तर आता बटाटे मी त्या ताटलीत काढून घेतले, थंड होण्यासाठी ठेवलेले थोडा वेळ. आणि इकडे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, चिंच कोळून वरणात पाणी टाकलं आणि इकडे कढईमध्ये तेल घेतलं, मोहरी, जिरं, लसूण आणि इकडे कढीपत्ता टाकलेला आहे आणि कांदा टाकलेला आहे. खूप सारा कांदा मी चिरून घेतला, म्हणजे वरण बनणार, भाजी बनणार त्या हिशोबाने. कांदा मी छान परतून घेतला, नंतर कढीपत्ता आणि हळदी पावडर टाकलेली आहे फोडणीमध्ये. छान परतून घेतला. इथे फोडणी तयार झालेली छान अशी. आता वरण टाकूया मिक्स केलेलं. तसं तर वरण काही नवीन नाही, दररोज बनत असतं आपल्या घरी, मी शेअर पण करते. तुम्हाला पण बघून बोर होत असेल, पण आपल्या घरी वेगळी भाजी बनत नाही, वरणच बनतं दररोज. वेगळी भाजी बनवली तरी पण वरण हे दररोज बनतं. म्हणजे वरण हे खूपच स्पेशल आहे आमच्यासाठी, दररोज बनलं तरी पण कंटाळा येणार नाही त्याचा. तर थोडासा मसाला टाकला, एक उकळी यायचा वेट करूया. तोपर्यंत मी इकडे पॅनमध्ये शेंगदाणे घेतले, मुठभर शेंगदाणे छान भाजून घेऊया, म्हणजे तळूनच घेते मी थोडंसं तेल टाकून. आणि इकडे बटाटे खूपच जास्त गरम होते, म्हणजे सोडता येत नव्हतं व्यवस्थित, त्यामुळे म्हणलं आणखी थोडा वेळ ठेवूया, म्हणजे थोडंसं थंड झाल्यानंतरच मी हे सोलून घेणार आहे. आणि जेव्हा ही अशी कामं करताना त्यावेळी खूप एकटेपणा जाणवतो, म्हणजे मदतीला कोणी नसताना सगळी एकटीची धावपळ होत असते. सकाळी नाश्ता होईपर्यंत आणि थोडंसं डोसे, आप्पे, इडली काहीही बनवा, चटणी वेगळी असते, भाजी वेगळी असते, त्यामध्ये थोडासा वेळही लागतो. आणि जे रोजचा स्वयंपाक आहे ते पण मला संग संग बनवायचा असतो. तर इकडे बटाटे आता थोडीशी थंड झाली, तोपर्यंत शेंगदाणे पण तळून घेतले. आणि पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून मी हिरव्या मिरच्या पण भाजत ठेवले. तिकडे हिरवी मिरची छान तळून झाली, शेंगदाणे तळून घेतले. भाजून घेतलं तरी पण चालतं, पण तळून घेतल्याने टेस्टला सॉरी चटणीला टेस्ट खूप छान येतो. घाई गडबडीत बोलण्यामध्ये मी काय काय बोलते ना. तिकडे थोडंसं मी खोबरं काढून ठेवलेलं आहे. तुम्ही म्हणत होता खोबऱ्याचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवलं तर चालतं का, तर चालत नाही ताई. खोबरं छान खिसून घ्यायचं, म्हणजे तुकड्यामध्ये आणि खिसण्यामध्ये खूप फरक असतो. आणि एकतर आता वातावरण थंड झालेलं आहे, त्यामुळे खराब होतो, ताजं नाही तर राहणारच नाहीये. त्यामुळे खिसून भाजून मी ठेवलेलं आहे, म्हणून खोबर छान टिकून आहे, खराब झालेला नाहीये. तर इकडे सगळी तयारी झालेली, चटणीची पण लाईट गेलेली आहे. लाईटचा वेट करत मी इकडे भाजी बनवते. अगोदर पॅनमध्ये तेल घेतलेले 2 ते 3 चमचे, मोहरी, जिरं टाकलं, कढीपत्ता, खूप सारा कांदा आणि हिरवी मिरची बारीक चिरून टाकलेली आहे. म्हणजे ठेचा टाकण्यापेक्षा हिरवी मिरची चिरून टाकायची, भाजीला टेस्ट खूप छान येतो.
फोडणी तयार झाली, नंतर हळदी पावडर टाकलेला आहे, मसाला टाकला, परतून घेतलं आणि बटाटे जे आहेत ना मॅश करून टाकलेले आहेत, वरून थोडीशी कोथिंबीर टाकली, मीठ टाकलेलं आहे. छान मिक्स करून एकदम मस्त बटाट्याची भाजी बनवलेली आहे. म्हणजे डोशाचा हा मसाला बनून तयार झालेला आहे. लाईट काय आलेलीच नाहीये, तर मी काय केलं, मिक्सर उचलून बाहेर घेऊन गेले. म्हणजे बाहेर इन्व्हर्टरचं कलेक्शन आहे, किचन मध्ये पण आहे, पण कुठल्याही पिनला ते कलेक्शन दिलेलं नाहीये, म्हणजे प्लगला कलेक्शन दिलेलं नाही, डायरेक्ट लाईटा वगैरे ऑन होतात. त्यामुळे मी हॉलमध्ये नेऊन ही चटणी एकदम बारीक वाटून आणलेली आहे. लाईट आणखीनही आलेली नाहीये, म्हणजे चटणी डोसे सगळं बनवून खाणं सगळं झालेलं होतं, तेव्हा कुठं लाईट आलेली होती. तर असं इकडे इन्व्हर्टरवरती आपलं काम झालेलं आहे. चटणी मस्त बनलेली आहे. नंतर मी जिरं, मोहरी, हिंग, सुक्या लाल मिरच्या टाकून इकडे तडका दिलेला आहे. तर इकडे चटणी बनवून तयार झालेली आहे. आता नंबर आहे डोशाचा आणि दिनेशचा पण वेट करत आहे. 2 वेळा त्याला फोन लावलेला होता की कुठवर आलेला आहे, तर म्हणत आहे मम्मी उदगीर पर्यंत आलाय. आता तिथून एसटी पकडून तो कमलनगरला येईल थोड्या वेळामध्ये. तोपर्यंत मी इकडे सगळी तयारी करून ठेवलेली आहे. आता गरमागरम डोसे बनवते आणि पाणी पण संग संग मी भरून घेतलं. आणखी देवपूजा झालेली नाहीये, पण पाणी भरून घेतलं कारण लाईट आत्ता आलेली आहे. लाईट गेली की मग हे पण काम राहून जातं. आणि बॅटर खूप छान फुललेलं आहे. यामध्ये ना मी मीठ टाकलेलं आहे ना खाण्याचा सोडा, तरी पण खूप छान फुललेला आहे, बघू शकता. आता मी चुटकी जितका आहे देता खाण्याचा सोडा टाकलेला आहे. चवीपुरतं मीठ टाकलं, छान मिक्स करून घेतलं आणि आता डोसा बनवून घेऊ. पॅन ठेवलेलं आहे, पॅनवरती म्हणजे थोडंसं पाणी टाकून पॅन स्वच्छ पुसून घेतलं आणि 2 पळी बॅटर टाकलं आणि छान पसरवून घेतलेलं आहे. बघू शकता अजिबात चिटकलेला नाही डोसा आणि छान क्रिस्पी बनून तयार झालेला आहे. जसं आपण बाहेरून ऑर्डर करतो ना, सेम तसाच डोसा बनलेला आहे, एकदम क्रिस्पी क्रिस्पी. तर डोसा मी काढून घेतलेला आहे. आता दुसराही डोसा बनत ठेवते. म्हणजे तुम्ही म्हणसाल ताई दिनेश आल्यानंतर डोसे बनवायचे ना, अगोदरच बनवून ठेवलं तर ते थंड होतील. तर दिनेश जवळच आलेला आहे, एक वेळा फोन आलेला होता त्याचा. तर म्हणलं आल्यानंतर त्याला वेट करू द्यायचं नाही, कारण आता सकाळपासून काही खाल्लेला नसतो तो. म्हणजे काहीची धडपड हीच असते की मुलं आल्यानंतर अगोदर खाऊ घालायचं, पिऊ घालायचं आणि सगळं आपण रेडीच करून ठेवतो. तर इकडे मी डोसे बनवत आहे, बघू शकता इकडं. तोपर्यंत दिनेश आणि दिनेशचे पप्पा दोघ जण आलेले आहेत. म्हणजे बस स्टँडला आल्यानंतर हे गेलेले होते दिनेशला आणण्यासाठी, कारण सोबत बॅगा होते त्याच्या मोठ्या मोठ्या. त्यामुळे तर इकडे घेऊन आलेले दिनेशला आणि यांना म्हणलं टिफिन भरवून देऊ का, तर म्हणत आहे टिफिन नको, आज मी घरीच खाणार आहे गरमागरम डोसा. तर हे मात्र बरं झालं, नाहीतरी जेव्हाही मला टिफिन दे टिफिन दे, तितका वेळ नसतो की मी घरी खाईन. पण आज निवांत घरी बसून गरमागरम डोसे एन्जॉय करत आहेत आणि मला पण छान वाटते. म्हणजे मला असं वाटतं की घरात जेही नाश्ता बनतो ना, घरीच खावा गरमागरम. पण तसं कधी होतच नाही, सगळं मला टिफिनला भरून द्यायचं असतं. पण आज पहिल्यांदा घरी नाश्ता करत आहेत गरमागरम डोसे आणि दार बंद करून मी डोसे बनवले, कारण खूप हवा आहे, गॅस राहत नाही त्यामुळे. त्यांचं खाणं पिणं झाले, गॅरेजला गेलेत. आता दिनेशला पण इकडं दिलेला आहे नाश्ता.